हल्लीच 3 अशा गोष्टी ऐकायला आल्या ज्या की मराठी लोकांची, मराठी चित्रपटांची अभिमान वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. सो त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या आणि काय त्या तुम्हाला सांगतो. सो व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझे यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. सो सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्या मराठी चित्रपटांचा अभिमान वाढवेल ती म्हणजे घबाडकुंड हा चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने चालतोय. त्याला मिक्स प्रतिक्रिया येतात लोकांच्या, पण चांगला चित्रपट चालतोय, त्याचे कलेक्शन चांगले येतात. सो ह्याच घबाडकुंड चित्रपटाचे प्रोड्युसर डॉक्टर रसिक कदम यांनी अनाउन्समेंट केलेली आहे की हा मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्स जो आहे, फर्स्ट युनिव्हर्स, त्याचा पहिला चित्रपट हा घबाडकुंड होता. सेकंड जो चित्रपट येणार आहे त्याच्यासाठी 50 कोटींचा बजेट सँक्शन केलेला आहे, जी की एक सुपर्ब गोष्ट आहे मराठी चित्रपटासाठी, मराठी इंडस्ट्रीसाठी. कारण एक लेवल अप नेऊ शकतो हा चित्रपट, जो सेकंड पार्ट येणार आहे तो मराठी चित्रपटांना. दुसरी गोष्ट म्हणजे इंडियाज गॉट लेटंट हा जो शो आहे समय रायनाचा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तो खूप देशभर फेमस आहे. त्यावर एक मराठी कलाकार सुकृत देव हा जेव्हा गेला आणि त्याने अक्षरशः तो स्टेज गाजवून टाकला, हलवून टाकला स्टेज तो. सो त्याचा जो परफॉर्मन्स होता, एक दारू पिणाऱ्या व्यक्तीचं एक त्याने कॅरेक्टर पकडलं होतं आणि इतकं जबरदस्त पकडलं होतं. तिकडे असणारी आलिया भट आणि शर्वरी वाघ आणि समय रायना त्याचं कौतुक करताना थकले नाहीत. आणि ह्याच सुकृत देव हा जेव्हा म्हटला की मी महाराष्ट्राचा आहे आणि ते सगळं मी मराठी थिएटर्स केले आहेत, मराठी सिरियल्स केले, हे जर सगळं म्हटलं तेव्हा खरंच खूप एक मराठी व्यक्ती म्हणून अभिमान वाटला. आणि आज संपूर्ण देशात ह्याच मराठी कलाकाराची, एका ॲक्टरची ज्या व्हिडिओज आहेत त्या व्हायरल होत आहेत. सो हा एक अभिमानाची गोष्ट आहे, मला वाटलं कुठेतरी ती शेअर करावी. नंतरची गोष्ट म्हणजे कांतारा फेम ॲक्टर रिषभ शेट्टी ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहेत आणि एका ग्रँड स्केलला बनवणार आहेत, ज्याचं बजेट हे 500 कोटींचं असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतका मोठा आहे की तो पहिला एका भागातच तो पहिल्यांदा चित्रपट बनणार होता, परंतु 2 भागात हा चित्रपट बनणार आहे असं रिषभ शेट्टी यांनी सांगितलं. आणि त्याचा बजेट 500 कोटीचा असणार आहे. इतका ग्रँड स्केलचा चित्रपट बनणार आहे. संपूर्ण देश हा छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट बघेल, तर खरंच एक मराठी माणूस म्हणून अभिमान वाटेल. सो ह्या 3 काही गोष्टी होत्या ज्या तुम्हाला शेअर करायच्या होत्या. होप तुम्हाला आवडल्या असतील, आणि जर का आवडली व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि हाईप करा यार व्हिडिओला. जर का तुम्ही हाईप केली तर कमेंटच्या बाजूला तो हाईप बटन आहे, तर खूप शेअर होते व्हिडिओ, सो नक्की करा. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.